देवनारच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये दडलंय काय? कचऱ्याची सद्य परिस्थिती दाखवण्याकरता गेलेल्या लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांना नशेखोरांकडून मज्जाव। देवनारच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ड्रग्सचा धंदा, संशयाचं वावटळ। देवनारच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये वार्तांकनाकरता गेलेल्या लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्यावर नशेखोरांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न। डम्पिंग ग्राउंडच्या नावाखाली ड्रग्सचं रॅकेट सुरू असल्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरात फरीदाबादमधून जप्त अमोनिया नायट्रेटचा स्फोट, 9 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी। डॉक्टर मुझमिलच्या घरातून जप्त केलं होतं अमोनिया नायट्रेट। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील आरोपी डॉक्टर उमर नबीच्या पुलवामा येथील घरावर हातोडा, सुरक्षा दलाकडून 9 अन्य दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। शिर्डी आणि राहाता नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज शिर्डीत बैठकीनंतर नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक उमेदवार जाहीर होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचा रमेश चन्नीथिला यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय शिबिर, आगामी निवडणुकीवर होणार विचार मंथन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 नोव्हेंबरला गोवा दौरा, गोव्यात होणार प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याचं अनावरण। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना खिचडी वाटप करून निवडणुकीसाठी प्रलोभन दाखवल्याने दोघांवर गुन्हा दाखल। फिर एक बार एनडीए सरकार, आम्ही जिंकला जनतेचा विश्वास। दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदींचा नारा। बिहारमध्ये 2010 नंतर एनडीएला सर्वात मोठा जनादेश, बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेणार, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक, पराभवाची सखोल समीक्षा करणार राहुल गांधींचं वक्तव्य। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम आयोजित राज्य शिखर अधिवेशन आज पंढरपुरात। लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांचा या अधिवेशनादरम्यान मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।